पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा तलवारधारी आणि अश्वारूढ पुतळा सांगलीमध्ये उभा राहत आहे आणि त्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. सर्वत्र उत्साह ओसंडून वाहत आहे. आपल्यासोबत आहेत माननीय श्री सरदार शेळके साहेब, आपल्या समाजाचे वरिष्ठ नेते. त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण घेऊयात. शेळके साहेब, काय सांगाल? सांगलीच्या वैभवामध्ये भर टाकणारा हा पुतळा या ठिकाणी उभा राहत आहे. प्रथमतः मी तमाम समाजाचं आभार मानतो की या समाजातील काही नेते, त्यामध्ये आपल्या इथले सर्वांचीच नावं घेत नाही मी, सर्वच नेते असतील, या नेत्यांनी हा पुतळा करायचा प्रयत्न केला अतिशय उत्कृष्टरित्या, की जो महाराष्ट्रामध्ये असा पुतळा कुठंच नाही, एवढा देखणा पुतळा. आणि दुसरी गोष्ट, धनगर समाजाचं सगळ्यात मोठं शौर्य आहे ते घोड्यावरचा पुतळा आणि हातात तलवार, हा एक शौर्य दाखवणारा एक प्रतीक आहे. त्या शौर्याचं प्रतीक म्हणून आज पुतळा आपण समाजाच्या वतीनं आणि उभा करतायत. तर अशा पुतळ्याचं अनावर करत असताना आम्हाला अत्यंत आनंद होतोय. आणि दुसरी गोष्ट असा आहे की या पुतळ्याच्या अनावरणाला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्ररावजी फडणवीस साहेब स्वतः उपस्थित राहत आहेत. वास्तविक आता याच्या एक 20-25 वर्षापूर्वी म्हटलं इतिहास बघितला तर साध्या साध्या गोष्टीमध्ये सुद्धा आम्हाला एखादा आमदार, खासदार, पंचायत समितीचा सदस्य सुद्धा आमच्या कुठल्या कार्यक्रमाला येण्यासाठी येत नव्हता. पण आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी ओबीसी समाज आणि आमच्या समाजाला एवढं पाठबळ देऊन जागृत केलेलं आहे की त्याचा प्रत्येक ठिकाणी समाज कसा जागृत होईल ही ती संधी शोधून आम्हाला ते सहकार्य करतात. पुतळ्यासाठी लागणारं जे काय असेल ते अनुदान वगैरे सर्व गोष्टी त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून देऊन हा पुतळा अतिशय देखणा आणि चांगलं करून या समाजाचं एक प्रतीक आणि शौर्य वाढवण्याचं काम करतात. वास्तविक आता अहिल्यादेवी होळकर ह्या केवळ शासक नव्हत्या, धर्म, न्याय, प्रशासन, समाज, समतेचे त्या आदर्श होत्या. आज सांगलीसारख्या ऐतिहासिक भूमीमध्ये या पुतळ्याचं अनावरण होतं, ही अत्यंत गौरवाची बाब आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हजर राहून हे कार्यक्रम करतात, हे समाजाचं एक फार मोठं कौतुक आहे आणि अत्यंत आनंदाची बाब आहे. अहिल्यादेवींचे विचार आजच्या पिढीस अत्यंत प्रेरणादायक आहेत. या पुतळ्यापासून तमाम महाराष्ट्र, आमच्या समाजातील तरुण वर्ग, समाजातील शिक्षणाची पातळी वाढवण्याचं सामर्थ्य या पुतळ्याकडे बघून नक्की वाढेल असं मला वाटतंय. त्यामुळं मला अत्यंत ह्या आजच्या कार्यक्रमाचं सर्व समाजाला एक संदेश देऊ इच्छितो. शिका, संघटित व्हा आणि आपण ज्या समाजात जन्मलोय त्या समाजाला नक्कीच आपण समाजाचं ऋण फेडण्यासाठी त्या समाजाला आर्थिक तुम्ही जे कमवले त्यातलं निदान 10% तरी देऊन त्यांना मदत करा असा मी संदेश देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही अतिशय चांगलं बोलला. महापुरुषांच्या पुतळ्यापासून किंवा त्यांच्या इतिहासापासून आपण कोणता बोध घेतला पाहिजे, काय प्रेरणा घेतली पाहिजे आपण? एक काय, महापुरुषांनी यापूर्वीचे जे कामं केल्यात ती वास्तविक आता स्वतःच्या स्वार्थासाठी काही कामं केलेली नाहीत. की जो रंजला गांजलेला समाज आहे त्याला प्रत्येक ठिकाणी प्रेरणा देण्याचं काम, सामर्थ्य देण्याचं काम आणि त्या ठिकाणी करून प्रशासनाचं काम करून घेण्याचं. उदाहरणार्थ अहिल्यादेवी होळकरनी त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा सातबारा सिस्टीम चालू केली. सातबारावरनं आपणाला प्रत्येकाची मालकी हक्क, वादविवाद सगळे नष्ट करणे गेले, वादविवाद मालकी हक्क निर्माण केले, त्याचा हक्क दाखवून दिला की बाबा सातबारा निर्माण केला. सातबाराचे मूळ जनक अहिल्यादेवी होळकर आहेत. तसेच त्या काळामध्ये त्यांनी तो ऑक्ट्रॉय नावाची सिस्टीम चालू केली. आज ज्याला आपण ऑक्ट्रॉय म्हणतोय, तसं त्या काळामध्ये ते जंगलातून जात असताना भिल्ल लोक वगैरे असे जात असायचे, ते भिल्ल लोट व्यापाऱ्यांना लुटायचे. तर त्यांनी त्यावेळेला व्यापारी लोकांना, भिल्ल लोकांना असं केलं की बाबा हे इथून जातात ना तर त्यातला 1% तुम्हाला दिलं जाईल, म्हणजे थोडक्यात. तर त्यांना हा देऊन असं त्यांनी त्यावेळेला कार्य केलं. इतकी दूरदृष्टी, प्रचंड त्या सामर्थ्य, त्यांच्या विचारामध्ये सामर्थ्य होतं, म्हणून त्यांना पुण्यश्लोक नाव दिलं. हे अत्यंत आमच्या समाजासाठी अत्यंत गौरवशाली शब्द आहे, गौरवशाली ते काम आहे ते. तर त्यांनी ते इतकी दूरदृष्टी चालू केली. तीच प्रथा आज सातबाराची प्रथा चालू आहे, त्याचं रूपांतर ऑक्ट्रॉय मध्ये चालू आहे. अशा अनेक प्रथा अहिल्यादेवी होळकरने चालू केल्यात. महिलांचं बघितलं तर अहिल्यादेवींचं खरं वास्तविक पहिलं कार्य असं आहे की त्या महिलांची फौज करून त्या लढत होत्या. म्हणजे महिलांना सुशिक्षित करणं, महिलांच्यावर युद्धाचं सगळं त्यांच्या साम्राज्य उभा करणं, त्यांची मनोवृत्ती तयार करणं, हे महिलांच्या सारख्या त्यावेळच्या अडाणी परिस्थितीमध्ये सुद्धा तयार केलं. हे किती मोठं गौरवशाली काम आहे. तर याच्यापासून हे सगळ्या गोष्टीचा आदर्श घेण्यासाठी आम्ही सुद्धा आमच्या समाजातल्या अडाणी माणसांना, अडाणीला ही प्रेरणा देऊन बाबा हिने असं केलेलं आहे, त्यांचाच आदर्श आम्ही ते काम करायचं पुढे जातोय. अशीच तरुण सगळे कार्यवाही करत असतात आणि असं सातत्यानं होत राहील. दोन माणसांना जोडण्याचं काम या पुतळ्याने केलेलं आहे. दोन समाजाला जोडण्याचं काम, दोन धर्माला जोडण्याचं काम या पुतळ्याने केलेलं आहे. हा पुतळा आज सांगलीचा विचार केला असता धार्मिक ऐक्याचं, सामाजिक ऐक्याचं एक
प्रतीक म्हणून या ठिकाणी उभा राहत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण सर्व जाती धर्माचे लोक या लोकोत्सवामध्ये सहभागी होत आहेत. नक्कीच अहिल्यादेवी होळकर या फक्त एखाद्या समाजावरती बांधिलक्या नाही आहेत, त्या सर्व समाजासाठी त्यांनी काम केलेले आहेत. विशेषतः हिंदू धर्मासाठी प्रचंड काम त्यांनी केलेलं आहे. जी 12 ज्योतिर्लिंग पूर्वीच्या काळामध्ये ती नष्ट केलेली होती, ती सगळ्या ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार करून त्यांनी समाजाचं एक चांगलं आधारस्थान निर्माण करून ठेवलेलं आहे. त्यामुळे हे सर्व समाजाला प्रेरणादायक काम आहे. ते एका समाजाचं काम त्यांनी कधीच केलेलं नाही, कुठल्याही नेत्यांनी पूर्वीच्या महापुरुषांनी केलेलं नाही, सर्व समाज केलं. त्यामुळे सर्व समाज पण त्यांना अभिवादन करावं अशी मी सर्व समाजाला विनंती करतोय आणि त्यांनी करतील अशी मी खात्री व्यक्त करतो. हा पुतळा तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून सांगलीमध्ये राहताय. हा पुतळा या भागातील कायदा सुव्यवस्था आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी देखील मदत करताना दिसतोय. काय सांगाल त्याविषयी? Yes, या पुतळ्याच याच्याकडे असं आहे, एवढा देखणा पुतळा याच्याकडे बघितलं की कायदा सुव्यवस्था आणि सगळ्यात महत्वाचं प्रेरणा या सर्व गोष्टीचा एक संगम आहे. कायद्याचं या पुतळ्याकडे बघितलं की आपोआप माणूस त्यांच्याकडे पाहून कायदा सुव्यवस्था स्वतःच्या मनात निर्मिती करून घेऊन तो कायद्याने राहण्याचा त्याचा सातत्याने प्रयत्न होईल असं 100% म्हणजे हा संपूर्ण परिसर भांडण तंटा मुक्त होईल असं तुम्हाला वाटतं? 100% हा संपूर्ण परिसर हा या पुतळ्याकडे बघून, त्या पुतळ्याचं शौर्य बघून आपण शौर्य हे इतर समाजाच्या प्रगतीसाठी वापरलं पाहिजे, ही ती प्रेरणा घेऊन इथला संपूर्ण क्राईम सगळा नष्ट होऊन जाईल याची मी 100% खात्री देतो. निश्चितच. तर सरदार शेळके साहेबांनी सांगितलेलं की हा संपूर्ण जो परिसर आहे, हा परिसर या पुढील काळामध्ये एक आदर्श परिसर ठरेल. कोणी किती हातगाईवरती आला आणि त्यानं अहिल्यादेवी होळकर यांच्या या पुतळ्याकडे बघितलं तर त्याची संघर्षाची भूमिका जी आहे ती गळून पडेल आणि विवेकाच्या दृष्टिकोनातून तो या ठिकाणी पुढे येईल असं या ठिकाणी सरदार शेळके साहेबांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं या भागातील कायदा सुव्यवस्था शांतता ही यापुढील काळामध्ये पूर्वीपेक्षा चांगल्या पद्धतीनं सुरू राहील असं सर्वांना वाटतं. एकंदरीतच सर्वत्र उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आपल्याला सांगलीमध्ये पाहायला मिळते. धन्यवाद शेळके साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल. शेळके साहेब हे तसे बघायला गेलं तर अमोल पांढरेचे देखील गुरु आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते चळवळीसाठी खस्ता खात आहेत. खडकाला धडका मारून ते या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला चळवळीसाठी, समाजाच्या कल्याणासाठी, समाजाच्या हितासाठी लढण्यास प्रेरणा देत आहेत. त्यासाठी ते प्रवृत्त करत आहेत. त्यामुळं सरदार शेळके साहेबांची प्रतिक्रिया या लोकोत्सवाच्या अंगानं घेणं गरजेची होती आणि त्यामुळे सरदार शेळके साहेबांना मी विनंती केली आणि त्यांनी देखील माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्यात. मी सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आपला मित्र, आपला कार्यकर्ता अमोल पांढरे. जय मल्हार, जय भारत.